व्रजे प्रसिद्धं नवनीतचोरं गोपाङ्गनानाञ्च दुकूलचोरम् अनेकजन्मार्जितपापचोरं चोराग्रगण्यं कृष्णं नमामि चोराग्रगण्यं कृष्णं नमामि। अनंत ब्रह्मांड नायक जगद्गुरु भगवान गोपालकृष्ण महाराजांच्या श्रीचरणावर नम्रतापूर्वक अभिवादन करतो। जाऊ ग्रंथाच्या गावा या सदरांतर्गत आपण सर्वजण विविध ग्रंथांचा अभ्यास करत आहोत आणि याच सदरांतर्गत श्रीकृष्ण चरित्र हा महत्त्वपूर्ण ग्रंथ आपण अभ्यासत आहोत। या ग्रंथाचा जो चरित्रनायक आहे तो म्हणजे भगवान गोपालकृष्ण महाराज। भगवान गोपालकृष्ण महाराजांच्या जीवनावर खूप सारे ग्रंथ आपण पाहिले असतील, अभ्यासले असतील, वाचले असतील, ऐकले असतील, परंतु सर्वज्ञ श्री चक्रधर निरूपित श्रीकृष्ण चरित्र नावाचा ग्रंथ श्री ब्रह्मविद्या संपादन समितीने जो संपादित केला त्या ग्रंथाच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून हे सदर चालू आहे। मी आज तुमच्याशी या श्रीकृष्ण चरित्राचा जो नायक आहे, कथानायक भगवान श्री गोपालकृष्ण महाराज यांच्या जीवनातील विविध पैलूंचा अभ्यास लीळांच्या माध्यमातून चिंतन करण्याचा प्रयत्न करत आहे। भगवान गोपालकृष्ण हा तुमच्या आमच्या सर्वांच्या श्रद्धेचा आस्थेचा विषय आहे। मानवी जीवनाचं कल्याण कशात आहे तर हे भगवान गोपालकृष्णांच्या जीवनचरित्रामध्ये आम्हाला सहज सापडतं। भारतीय संस्कृतीचा महानायकच खरं तर भगवान गोपालकृष्ण महाराज आहे। समस्त भारतीयांच्या हृदयात भगवान गोपालकृष्ण महाराजांचं एक अनन्यसाधारण असं प्रतिबिंब बिंबल्या गेलेलं आहे। भगवान गोपालकृष्ण महाराजांचं जीवन आम्ही ज्यावेळी पाहतो त्यावेळी त्यांच्या जीवनात असलेले वेगवेगळे पैलू सहज डोळ्यासमोर येत राहतात। लहानपणी ज्यावेळी गोपालकृष्ण महाराजांचं चरित्र गुरुवर्य श्री गुरुजींच्याकडून ऐकत होतो त्यावेळी गोपालकृष्ण महाराजांचं एक वेगळं रूप डोळ्यासमोर होतं। त्यावेळी पाहिलेले गोपालकृष्ण महाराज आणि अभ्यास करत असताना अनुभवाला येत गेलेले, प्रतीतीला येत गेलेले गोपालकृष्ण महाराज यामध्ये खूप सारा फरक जाणवत गेला आणि संप्रत हा जो श्रीकृष्णचरित्र नावाचा जो ग्रंथ आहे तो अभ्यासत असताना तर त्यामधली वेगळीकता अजून डोळ्यासमोर येऊन गेली। आजपर्यंत श्रीकृष्णाविषयीचं अनेक लेखन वाचण्यात आलं, विविध वक्त्यांचे विचार या श्रीकृष्णावरचे ऐकण्यात आले, परंतु गोपालकृष्ण महाराजांचा यथासांग अभ्यास ह्या श्रीकृष्णचरित्र ग्रंथाच्या निमित्ताने करता आला। गुरुवर्यांनी ज्यावेळी लहानपणी गोपालकृष्ण महाराजांच्या कथा सांगितल्या, खोडकर वृत्ती सांगितल्या, काही रमणीय अशा लीळाही सांगितल्या, पण या सर्व लीळा ऐकत असताना त्या गोपालकृष्ण महाराजांच्या जीवनाचं वैविध्यपूर्ण दर्शन खऱ्या अर्थानं होतं ते कंसवधानंतर ज्यावेळी कृष्णाचं जीवन आम्ही पाहायला सुरुवात करतो त्यावेळी दिसून येतं। कृष्णाच्या जीवनाचे वेगवेगळे पैलू आहेत। लहानपणी दहीदूध चोरणारा श्रीकृष्ण आम्हाला आत्तापर्यंत माहीत होता, खोड्या करणारा कृष्ण आम्हाला माहीत होता, परंतु गोपिकेसोबतचा कृष्णही आम्ही पाहत गेलो। या पलीकडे दुष्टप्रवृत्तींचा नाश करणारा श्रीकृष्ण, राजनीतिज्ञ श्रीकृष्ण भगवान गोपालकृष्ण महाराज दिसतात। कुटुंब वत्सल असणारा श्रीकृष्ण, तत्वचिंतक असणारा श्रीकृष्ण, समाज धोरण श्रीकृष्ण, या सर्व चांगाने कृष्णाचे ज्यावेळी आम्ही वेगवेगळे पैलू पाहत जातो त्याचं गुणवर्णन आम्ही ज्यावेळी पाहत जातो त्यावेळी त्याच्यातली वेगळीकता आम्हाला दिसून येते। श्रीकृष्ण हे केवळ नाम नाही तर ते एक तत्वचिंतन आहे, एका व्यक्तीचं चिंतन नसून ते एक नावाचं चिंतन आहे। भाष्यकारांनी कृष्ण या शब्दाची फार सुंदर अशी व्याख्या केलेली आहे। कृष्ण शब्द हाच मुळात कृषीर विलेखनी धातू ज्ञानासी वाचा। कृष्ण या शब्दातच मुळात ज्ञान हा शब्द दडलेला आहे आणि म्हणून कृष्ण हे व्यक्तीचं चिंतन नाही, एक अवताराचं चिंतन नाही तर ते एक ज्ञानाचं चिंतन आहे, विचारांचं चिंतन आहे। म्हणून कृष्णाचा ज्यावेळी आम्ही अभ्यास करायला लागतो त्यावेळी जितका अभ्यास करू त्यावेळी त्याचे वेगवेगळे पैलू आमच्या डोळ्यासमोर सहज दिसून येतात।
कृष्ण हा दिशाला दर्शक आहे, विश्वाला दिशा दाखवणारा मार्गदर्शक आहे. कृष्ण हा पूर्ण पुरुष आहे. केवळ हिंदूंपुरता तो मर्यादित नाही, तर तो अखिल विश्वाला मार्गदर्शक असणार आहे. म्हणून भगवान गोपाल कृष्णांना आपण युगंधर भगवान गोपाल कृष्ण असे संबोधतो. गोपालकृष्णांच्या लहानपणाच्या लीळा ऐकत असताना त्या लीळांमध्ये विलक्षण असा आनंद अनुभवायला येत होता. कृष्णाचं जीवनच इतकं वैविध्यपूर्ण लीळांनी नटलेलं आहे की प्रत्येक लीळा अनुभवत असताना त्याच्यातील एक वेगळीकता सहज अनुभवायला येते. सर्वज्ञ श्री चक्रधर निरूपित श्रीकृष्णचरित्र अभ्यासत असताना मात्र त्यातील अनेक आनंद गोडी अनुभवायला येते. श्रीकृष्णाचं जीवन महाभारत, हरिवंश पुराण, भागवत या ग्रंथांमधून जसं दिसतं त्यापेक्षा उत्तम पद्धतीने सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू निरूपित श्रीकृष्णचरित्र या ग्रंथामध्ये दिसायला लागतं. कारण सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू असे म्हणतात की हा प्रतितीपंत की देमती. इथली जी आम्ही निरूपण केलेली लीळा आहे ती ही प्रतितीशी वाचक आहे. इतर ग्रंथांमधून कृष्णाचं होणारं दर्शन हे शब्दशः आणि अनुभवदृष्ट्या खूप वेगळं आहे. परंतु सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी निरूपण केलेला श्रीकृष्ण हा प्रतितीला देणार आहे. श्रीकृष्णाचं जीवनच तसेच एक वेगळ्या अनुषंगाने पाहत गेलो तो खूप आनंदीदायी असा आहे. श्रीकृष्णाचं पाहणं असेल, बोलणं असेल, बासरी वादन असेल, त्याचं हसणं असेल, प्रत्येक गोष्ट आनंद देणारी आहे. श्रीकृष्ण चक्रवर्ती ज्यावेळी एखाद्या भक्तजनाकडे पाहतात, गायगोपाळांकडे पाहतात, त्यावेळी त्या पाहण्यामध्ये एक विलक्षण आनंद आहे. लीळा चरित्रकार, श्रीकृष्ण चरित्रकार असं वर्णन करतात की गोप गोधने अवलोकिले आणि तेही अमृत संस्थेत झाली. असं श्रीकृष्ण चक्रवर्तींचं पाहणं आनंददायी आहे. गोपालकृष्ण महाराज ज्यावेळी हसतायत त्या हसण्यामध्ये एक विलक्षण गोडवा आहे. ब्रह्मराक्षसालाही वेद उत्पन्न होईल असं गोपालकृष्ण महाराजांचं हसणं आहे. त्या हसण्यामध्ये एक वेगळा आनंद आहे. गोपालकृष्ण महाराजांचं बोलणं एवढं सुंदर आहे की त्या बोलण्यामध्ये मधुरपणा आहे, गोडवा आहे. अर्जुन ज्यावेळी गीता श्रवण करतो आहे त्यावेळी तो श्रीकृष्ण भगवंताच्या बोलांनी अचंबित झालेला आहे आणि तो असं म्हणतो की व्यामी श्रेणे वाक्यानं बुद्धी मोह यसी यवमे. हे भगवंता, तुझं लीळाचिंतन ज्यावेळी मी ऐकतो आहे, तुझे विचार ज्यावेळी मी ऐकतो आहे, तुझ्या त्या गोड अशा मधुर बोलण्याने माझी बुद्धीसुद्धा मोहग्रसित झालेली आहे. एवढं तुझं बोलणं मधुर आणि रसाळ आहे. संत ज्ञानेश्वर गोपालकृष्ण महाराजांच्या बोलण्याविषयी असं म्हणतात की श्रवणेची होती जिव्हा. म्हणजे गोपालकृष्ण महाराजांचं निरूपण ऐकत असताना श्रवण म्हणजे कानसुद्धा जिवेचं रूप धारण करून तो शब्दरस अनुभवण्याचा, ओरपण्याचा प्रयत्न करत आहेत. श्रीकृष्णाच्या बोलण्यामध्ये तितका आनंद आहे. आणि या श्रीकृष्ण महाराजांच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक असलेला तो म्हणजे बासरी वादन. खरं तर श्रीकृष्ण म्हणजे स्वरमय श्रीकृष्ण आहे. आणि श्रीकृष्ण भगवंत ज्यावेळी बासरी वादन करायचे त्यावेळी ती बासरी वादन ऐकत असताना लीळा चरित्रकार, श्रीकृष्णचरित्रकार असं वर्णन करतात की पशुपक्षी प्राणी हे तर वेदायचे, परंतु पाषाण झाडे एवं मादिकही वेदती. असं भगवान गोपालकृष्णांच्या बासरीची वेदशक्ती आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू याच अनुषंगाने गोपालकृष्ण महाराजांचा अचूक असं गुणवैशिष्ट्य सांगतात की ऐसे गाते वेदाचार. गोपालकृष्ण महाराजांची मूर्तीसुद्धा वेदक आहे. पाहणाऱ्याला वेद उत्पन्न होईल अशी वेदक श्रीमूर्ती आहे. केवळ मूर्तीच वेदरूप नाही आहे, तर त्यांच्या नामात सुद्धा वेद आहे. कोणी पवित्रतेने नाम उच्चारण केलं तर समोरच्यालाही वेद उत्पन्न होणार आहे. म्हणून श्रीकृष्णाचं नाम ज्यावेळी शेषशय्याची पत्नी लक्ष्मी ज्यावेळी ऐकते त्यावेळी त्या लक्ष्मीलाही वेद उत्पन्न झाला. तेने गुणनामी लक्ष्मीही वेदले अशी श्रीकृष्णाची वेदशक्ती आहे. म्हणून आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी गोपालकृष्ण महाराजांचं गुणवैशिष्ट्य अचूक दाखवत असताना ऐसे गाते वेदाचार्य असं म्हटलेलं आहे. श्रीकृष्णाचं जीवन जसं जसं पाहू लागतो तसं तसं ते किती वेगळेपण आहे त्या जीवनामध्ये हे अनुभवायला येतं. खरं तर कृष्णाचं जीवन कुठल्याही प्रकारे पाहिलं तर ते कल्याणकारी आहे. सांस्कृतिकदृष्ट्या असेल, राजनैतिकदृष्ट्या असेल, प्रत्येक दृष्टीनं ते वेगवेगळं असलं तरी ते लोककल्याणकारी आहे. लहानपणापासूनच कृष्णाचं जीवन ज्यावेळी पाहायला लागतं तो लोककल्याणाचा एक आदर्श निर्माण करणारं दिसतं.
लहानपणी ज्यावेळी राक्षसांचे वध करतो त्यावेळी प्रजेचं संरक्षण कसं करता येईल या दृष्टीने श्रीकृष्णानं फार सुंदर असं कार्य केलेलं आहे. कुटुंब वत्सल श्रीकृष्ण कसा आहे किंवा असावा याचं दर्शन आम्हाला लहानपणाच्या लीळांमधून दिसतं. पूतनेचा वध केला परंतु गोकुळातील जनतेला कोणताही त्रास नाही झाला पाहिजे याची दक्षता कृष्णानं घेतली आणि गोकुळाबाहेर जाऊन पूतनेचा वध केला. कालिया मर्दन भगवान गोपालकृष्णांनी केला. गोकुळातील जनतेला स्वच्छ पाणी मिळावं आणि या दृष्टिकोनातून कालियाचा वध केला. गोकुळातील जनतेला आनंदीदायक जीवन दिलं. कुटुंबवत्सल गोपालकृष्ण महाराजांचं हे वेगळेपण पाहत असताना गोपालकृष्ण महाराजांनी नेहमीच प्रजेच्या दृष्टिकोनातून निर्णय घेत गेलेले आहे. मग गोपालकृष्ण महाराजांनी कौरव पांडवांची हिष्टाई करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये गोपालकृष्ण महाराजांचा कोणताही स्वार्थ नव्हता की मला सत्ता मिळावी, माझं वर्चस्व राहावा असा कोणताही दृष्टिकोन गोपालकृष्ण महाराजांचा नव्हता. परंतु माझी प्रजा सुरक्षित राहिली पाहिजे ही भावना गोपालकृष्ण महाराजांच्या दृष्टिकोनात आहे. गोपालकृष्ण महाराज मथुरेमध्ये राज्य करत असताना 17 वेळ जरासंधाने स्वारी केली परंतु मथुरेतील जनतेला कोणताही उपद्रव झाला नाही पाहिजे याची दक्षता घेतली. आणि 18व्या वेळी ज्यावेळी जरासंध मथुरेवर युद्ध करण्यासाठी चाल करून आला त्यावेळी गोपालकृष्ण महाराजांनी संपूर्ण मथुरा नगरी द्वारकेत नेऊन प्रजेला सुरक्षित असं केलेलं आहे. कुटुंब वत्सल गोपालकृष्ण महाराज कसे आहेत हे आम्हाला अचूक असं श्रीकृष्ण चरित्रामध्ये अनुभवता येतं. लहानपणापासून गोपालकृष्ण महाराजांच्या खोड्या आम्ही पाहतो. दहीदूध चोरणारा माठ फोडणारा गोपालकृष्ण आम्ही पाहिला, अनुभवला. परंतु हे गोपालकृष्ण महाराज अनुभवत असताना आम्ही त्याच्यातून नकारात्मक गोष्टी खूप घेतल्या. चोरी करणारा गोपालकृष्ण आम्हाला दिसला परंतु ती चोरी करण्यापाठीमागची भूमिका आम्ही नाही समजून घेतली. श्रीकृष्णाची घरची परिस्थिती खूप धनाढ्य अशी होती. नंद वैभव संपन्न होता. असंख्य गुरे गायी नंदाच्या घरी होत्या परंतु गोकुळातील इतर जनतेकडे मात्र तितकीशी प्रगल्भता नव्हती, तितकीशी समृद्धी नव्हती. आणि म्हणून इतर बाळगोपाळांनाही दही दूध लोणी मिळावं या दृष्टिकोनातून गोपालकृष्ण महाराज गोकुळातील घरी जाऊन ते दहीहंडी फोडायचे. मथुरेत जाणारं दही दूध लोणी चोरायचे कारण इथल्या आधी जनतेला ते पुरावं, इथल्या आधी लोकांपर्यंत ते मिळावं ही गोपालकृष्ण महाराजांची काळजी असायची. छोट्या छोट्या गोष्टीतून गोपालकृष्ण महाराज खूप वेगवेगळे दिसत आहेत. दिसताना घटना खट्याळ आहेत, खोडकर आहेत अशा वाटतात परंतु त्यातून मिळणारा जो आशयबोध आहे तो खूप वेगळा आहे. गोकुळातील दही दूध लोणी चोरत असताना गोपालकृष्ण महाराजांचं संघटन कौशल्यही खूप सुंदर असं दिसतं. केवळ स्वतः चोरी न करता सर्व गोपाळांसमवेत ते चोरी करत आहेत परंतु त्यामध्ये संघटन कौशल्य गोपालकृष्ण महाराज करत आहेत. संघटना किती महत्त्वाची आहे हे गोपालकृष्ण महाराजांच्या दही दूध लोणी चोरण्यावरून आहे. गोपालकृष्ण महाराज सर्व गोपाळांसमवेत भोजन करतायत कारण त्या भोजनामध्ये आनंद निर्माण करत असताना सर्व गोपाळांची एकजूट करण्याचं काम भगवान गोपालकृष्ण महाराज करत आहेत. एक द्रष्टानेता स्वतःसोबत इतरही लोकांना समवेत घेऊन कसा चालतो हे गोपालकृष्ण महाराजांच्या जीवनामध्ये दिसतं. संघटन कौशल्य खूप प्रभावी आहे गोपालकृष्ण महाराजांचं आणि ते प्रभावी संघटन कौशल्य गोवर्धन पर्वत उचलताना आम्हाला दिसून येतं. गोवर्धन पर्वत गोपालकृष्ण महाराजांनी उचलला परंतु तो उचलत असताना सर्व गोपाळांसह गोकुळवासियांचे हातभार त्याला लावले. हे संघटन कौशल्य गोपालकृष्ण महाराजांनी एकाएकी साध्य नाही केलं. त्याची सुरुवात दही दूध लोणी चोरत असताना इथून सुरुवात केली. सर्व गोपाळांसमवेत भोजन केलं, त्या गोपाळांसमेत खेळ क्रीडा केल्या आणि ती एक ताकद निर्माण केली, त्यांच्यात तो आत्मविश्वास निर्माण केला. श्रीकृष्ण म्हणजे आमचा आहे, श्रीकृष्ण जे करेल ते कल्याणकारी आहे ही भावना त्यांच्यामध्ये रुजवली आणि संघटना निर्माण करत श्रीकृष्ण भगवंतांनी सर्व गोकुळवासियांची एकजूट निर्माण केलेली आहे. श्रीकृष्णाचं संघटन कौशल्यही तितकंच महत्त्वपूर्ण आहे. श्रीकृष्णाचं कुटुंबवत्सलपणा ही तितकाच प्रभावी असा आहे. म्हणून हे सर्व गुणवैशिष्ट्य अभ्यासत असताना श्रीकृष्ण चरित्राच्या माध्यमातून ते खूप सुंदररित्या डोळ्यासमोर येतात. हे संघटन कौशल्य करत असताना कृष्णानं आपल्या कर्तव्याकडे प्रधानतेनं पाहिलेलं आहे. कोणतंही कर्तव्य करत असताना त्या कर्तव्याला पूर्णपणे उतरून ते कर्तव्य पार पाडण्याचं काम कृष्णानं केलेलं आहे. कृष्णाच्या चरित्रामधून आपण ज्यावेळी अनुभवायला जातो कृष्णचरित्र त्यावेळी हे लक्षात येईल की कृष्णाचं जीवन
हे कर्तव्याने परिपूर्ण भरलेलं आहे. कर्तव्यदक्ष श्रीकृष्ण आम्हाला श्रीकृष्ण चरित्राच्या प्रत्येक लीलांमधून पाहण्यास मिळतो. कर्तव्य परायणता कृष्णाने फार सुंदर अशी जोपासलेली असेल. मग ते कुटुंबाचं कर्तव्य असेल, राजाचं कर्तव्य असेल, शिष्याचं कर्तव्य असेल, पुत्राचं कर्तव्य असेल, भावाचं कर्तव्य असेल, प्रत्येक कर्तव्य कृष्णाने फार सुंदर पद्धतीने पार पाडलेलं आहे. कुटुंब कर्तव्य पार पाडत असताना प्रत्यक्ष नात्यांचा अनुबंध लक्षात न घेता प्रजेचं हित डोळ्यासमोर ठेवून कृष्णानं प्रत्येक काम केलेलं आहे. गोकुळातील जनतेला कंसाचा उपद्रव होत होता. गोकुळातीलच नव्हे तर मथुरेतील जनतेलाही कंसाचा उपद्रव होत होता आणि हे डोळ्यासमोर घेऊन कृष्णाने कंसाचा वध केला. प्रत्यक्ष मामा आहे, परंतु तो मामाचा सुद्धा वध केला. राजाचं कर्तव्य कुटुंबासाठी कृष्णाने फार सुंदर पद्धतीने पार पाडलेलं आहे. हे राजाचं कर्तव्य करत असताना 16,000 स्त्रिया नरकासुराच्या बंदीखान्यातून सोडून आणल्या आणि त्या सोडून आणल्यानंतर त्यांना प्रतिष्ठा सन्मान प्राप्त करून देण्यासाठी गोपालकृष्ण महाराजांनी त्यांच्यासोबत विवाहही केलेला आहे. कारण त्या स्त्रियांचा स्वीकार त्यांच्या आईवडिलांनीही केला नाही. आप्तगोत्रांपासून तुटलेली ही सर्व नाती कृष्णाने मान प्रतिष्ठा मिळवून पुन्हा एकदा त्यांना सन्मान प्राप्त करून दिलेला आहे. म्हणून कुटुंब कर्तव्य पार पाडत असताना कृष्ण पूर्ण त्या क्रियेला उतरलेला आहे. कृष्णानं पुत्र कर्तव्य फार सुंदररित्या केलेलं आहे. कंसाचा वध केला आणि कंसाचा वध केल्यानंतर स्वतः त्या सिंहासनावर अधिष्ठित न होता कंसाचे जे वडील आहेत उग्रसेन, त्या उग्रसेनाला भगवान गोपालकृष्ण महाराजांनी सिंहासनावर अधिष्ठित केलेलं आहे. आणि हे अधिष्ठित करत असताना द्वारकेला स्वतःचं साम्राज्य निर्माण केलं आणि ते साम्राज्य निर्माण करत असताना तिथला सर्व कारभार पिता असलेले वसुदेव यांच्या हातामध्ये सोपवलेलं आहे. पित्याचं हे कर्तव्य कृष्णाने पुत्र या नात्याने खूप सुंदर या पद्धतीने परिपूर्ण केलेलं आहे. कृष्णानं भावाचं कर्तव्य फार सुंदर पद्धतीने पार पाडलेलं आहे. द्रौपदीचं वस्त्रहरण होत असताना कृष्णाने वस्त्र पुरवले. काही दिवसांपूर्वीच रक्षाबंधन सण येऊन गेला. रक्षाबंधनाचा अनोखं नातं कुठं पाहायचं असेल तर ते श्रीकृष्ण चरित्रामध्ये फार सुंदर असं दिसतं. ज्यावेळी गोपालकृष्ण महाराजांच्या करंगळीला कापलेलं असताना करंगळीमधून रक्त वाहतं, त्यावेळी गोपालकृष्ण महाराज सुभद्रेकडे जातात, वस्त्र मागतात, करंगळी दाखवतात की रक्त येत आहे. सुभद्रा करंगळी पाहते, परंतु वस्त्र देण्यासाठी तिला विलंब होतो आणि कृष्ण महाराज धावत पळत द्रौपदीच्या महालात जात आहेत. द्रौपदी माता ते कृष्णाचं कापलेलं बोट पाहते आणि रक्तबंबाळ झालेलं ते बोट पाहून कोणताही विचार न करता स्वतःच्या साडीचा पदर फाडते आणि कृष्णाच्या बोटाला बांधते. भरजरी रेशमी असलेलं ते वस्त्र कोणताही विचार केला नाही आणि द्रौपदी मातेने पटकन ते बोट आपल्या वस्त्राने बांधलेलं आहे. हाच धागाचा अनुबंध गोपालकृष्ण महाराजांनी जेव्हा भर सभेमध्ये द्रौपदीचं वस्त्र हरण होत होतं त्यावेळी द्रौपदी मातेचं वस्त्र पुरवण्याचं काम भगवान गोपालकृष्ण महाराजांनी केलेलं आहे. द्रौपदीला वस्त्र पुरवत असताना गोपालकृष्ण महाराज दिसतात आणि गोकुळामध्ये वास्तव्यास असताना गोपिकेंचं वस्त्र लपून ठेवण्याचं कामही गोपालकृष्ण दिसत आहेत. दोन विरुद्ध टोके या ठिकाणी आम्हाला दिसत आहेत, परंतु दोन्ही गोष्टीत एकच साम्य आहे, ते म्हणजे स्त्रीचं रक्षण करणं. स्त्रीचा जो लज्जा हा गुणधर्म आहे तो राखण्याचं काम भगवान गोपालकृष्ण महाराजांनी केलेलं आहे. कृष्णानं प्रत्येक जबाबदारी अत्यंत उत्तम पद्धतीने पार पाडलेली आहे. राजसूय यज्ञ होत असताना त्या ठिकाणी श्रीकृष्णाची सेवा होती की पत्रावळ्या उचलणे. एवढा द्वारकाधीश असलेला गोपालकृष्ण परंतु राजसूय यज्ञामध्ये पत्रावळी उचलण्याचं काम करतो आहे. योग कर्म सुकौशलम, स्वतःचं कर्म करत असताना त्यातली कुशलता कृष्ण महाराजांकडे आहे आणि ते कर्म करत असताना कोणताही लाज संकोच बाळगलेलं नाही. कृष्णानं तेही कर्तव्य अत्यंत उत्तम पद्धतीनं केलेलं आहे. प्रत्येक कर्तव्य गोपालकृष्ण महाराजांनी छान पद्धतीनं पार पाडलं. म्हणून कर्तव्यपरायण श्रीकृष्ण हा उत्तम दृष्ट्या आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. कर्तव्यातली प्रत्येक भूमिका पाडत असताना मित्रत्वाच्या कर्तव्यालाही कृष्ण फार सुंदर पद्धतीने सामोरा गेलेला आहे. मग कृष्णाची मित्र प्रेम कृष्ण सुदाम्याच्या रूपानेही दिसतं. कृष्ण सुदाम्याची जी मित्रभक्ती आहे, मित्रप्रेम आहे, ते सर्वश्रुत आहे. सांदीपनी ऋषींच्या आश्रमात ज्यावेळी कृष्ण महाराज आणि सुदामा एकत्र विद्याभ्यास करत आहेत
आणि विद्याभ्यास करत असताना सुदाम्याची आणि श्रीकृष्ण महाराजांची मैत्री खूप छान पद्धतीने जुळलेली आहे. एक दिवशी वनात काही कामानिमित्त सुदामा आणि श्रीकृष्ण गेलेले आहेत आणि वनामध्ये गेलेले असताना सुदामा पाहतो आहे की कृष्ण महाराज कोणतं तरी फळ खात आहेत. आणि मग कृष्णाकडे सुदामा विचारतो की कोणतं फळ खात आहे, का देत नाही. आणि मग पूर्ण फळ खाऊन झाल्यानंतर एक शेवटचा तुकडा भगवान गोपालकृष्ण महाराज सुदाम्याच्या हातामध्ये देतात आणि आता त्याला सांगतात बघ. आणि ज्यावेळी तो फळ खातो सुदामा त्यावेळी त्याच्या लक्षात येतं की ते कडू आहे, आंबट आहे. आणि मग गोपालकृष्ण महाराज म्हणतात की हे आंबट होतं, कडू होतं म्हणून मी तुला दिलं नाही. कृष्ण महाराजांचं मित्रप्रेमही तितकंच अफाट आहे. द्वारका नगरीचा राजा झाल्यानंतर गोपालकृष्ण महाराज ज्यावेळी राजसभेमध्ये बसलेले आहेत आणि भरंग असलेला भिकारी झालेला सुदामा याचनेसाठी द्वारका नगरीमध्ये आलेला आहे आणि प्रवेशद्वारावरच तो हटकला जातो. तिथले प्रवेशद्वारावरचे जे द्वारपाल आहेत ते सुदामाला हटकतायत, दूर करतायत. परंतु सुदामा सांगतो की माझी एकच विनंती आहे की गोपालकृष्ण महाराजांना सांगा की तुमचा मित्र सुदामा आलेला आहे तुमच्या भेटीसाठी. आणि मग त्याची कीव येते आणि एक द्वारपाल गोपालकृष्ण महाराजांपर्यंत तो निरोप घेऊन जातो आणि गोपालकृष्ण महाराजांना सांगतो की तुमचा मित्र कोणी सुदामा आलेला आहे प्रवेशद्वारावर. आणि मग गोपालकृष्ण सुदाम्याचं नाव ऐकतात आणि भर गोपालकृष्ण महाराज सुदाम्याच्या भेटीसाठी निघालेले. सर्व सभेमधले मंत्रीगण आश्चर्यचकित होतात की असा कोणता व्यक्ती आलेला आहे की ज्याच्यासाठी संपूर्ण सभेचा त्याग करून गोपालकृष्ण महाराज धावत निघालेले आहेत. गोपालकृष्ण महाराज पुढे आहेत, कृष्णांच्या मागे सर्व मंत्रिमंडळ, सर्व द्वारकेतील लोक तो प्रसंग पाहत आहेत आणि गोपालकृष्ण महाराज त्या प्रवेशद्वारावर येत आहेत, सुदाम्याला पाहत आहेत आणि सुदाम्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. गोपालकृष्ण महाराजांच्या चेहऱ्यावर आनंद आहे, अश्रू आहेत आणि गोपालकृष्ण महाराज सुदाम्याची कडकडून मिठी मारून भेट घेतात. सर्व द्वारका नगरी ते मित्रप्रेम पाहत आहेत. मित्रप्रेम असावं तर ते असं गोपालकृष्ण महाराजांकडे असं. गोपालकृष्ण महाराज सुदाम्याचा हात धरतायत आणि त्याला सोबत घेऊन संपूर्ण नगरीमधून गोपालकृष्ण महाराज द्वारकेच्या सिंहासनाच्या दिशेने निघालेले आहेत. हात धरून श्रीकृष्ण महाराज सुदाम्याला आपल्या सिंहासनावर बसवतायत, त्याचे पाय धुतायत, संपूर्ण सेवा शुश्रूषा करतायत. मित्रप्रेम असावं तर असं असावं. आणि सुदाम्याची नुसती सेवाच केली नाही तर सुदाम्याला गोपालकृष्ण महाराजांनी सुवर्ण नगरी देऊन त्या नगरीचा साम्राज्याचा राजा करून अनोखं मित्रप्रेम दाखवलेलं आहे. जसं सुदाम्याचं आणि कृष्णाचं मित्रप्रेम आहे तसे सुदाम्याची जी मित्रप्रेमाची वेगळीकता आहे तशीच मित्रप्रेमाची वेगळीकता अर्जुनाची आणि श्रीकृष्णाची आपल्याला दिसून येते. अर्जुनाच्या प्रत्येक प्रसंगामध्ये गोपालकृष्ण महाराज पाठीशी उभे आहेत. अर्जुनाचा कोणताही प्रसंग होतो तिथे कृष्ण त्याच्यासोबत आहेत, हातात हात घालून उभे आहेत. निशस्त्र महाभारताच्या युद्धामध्ये राहील अशी प्रतिज्ञा घेऊनही अर्जुनाच्यासाठी भगवान गोपालकृष्ण महाराज रथाच्या खाली उतरले, रथाचं चाक हातामध्ये घेतलं, शस्त्र हातामध्ये घेतलं आणि पितामह भीष्माच्या अंगावर धावून गेले. हे मित्रप्रेम आहे. द्वारका नगरीमधील एका ब्राह्मणाची मुले काही केले जिवंत राहिनात आणि मग तो बोबाटा करत गोपालकृष्ण महाराजांच्या राजवाड्याच्या बाहेर आला, राजमहालाच्या बाहेर आला आणि गोपालकृष्ण महाराजांना अदवा बोलू लागला, शिवाय देऊ लागला. रस्त्याने जाणारा अर्जुन तिथे तो पाहतो, तो प्रसंग पाहतो. अर्जुन त्या ब्राह्मणाकडे जातो, काहीतरी तो अपशब्द बोलतो आहे, गोपालकृष्ण महाराजांना अपशब्द बोलतो आहे. त्याला ते खटकलं, त्याला त्याची चीड आली. तो ब्राह्मणाला म्हणतो असं काय झालं. मग तो ब्राह्मण त्याला इतिवृत्तांत सांगतो की माझी मुलं जिवंत राहत नाहीत, जन्मल्याबरोबर अदृश्य होत आहेत. मी तर काही पाप केलं नाही, म्हणजे या नगरीच्या राजानेच काहीतरी पाप केलं असं म्हणून माझी मुलं जिवंत राहत नाही. आणि मग अर्जुन त्याला असं म्हणतो की इथून पुढे जेव्हा तुझं मुलं जन्माला येईल तेव्हा तू मला सांग, मी त्याच्यासाठी सुरक्षा कवच बांधेन आणि जर ते मुलं जिवंत नाही राहिलं किंवा ते मुलं अदृश्य झालं तर मी अग्निकाष्ट घेईन. ठरल्याप्रमाणे ब्राह्मण घरी जातो. अर्जुन त्याची सांत्वना करतो आणि काही दिवसांनी त्या ब्राह्मणाची पत्नी गर्भवती होते. मुलं जन्माला येण्याची वेळ येते आणि तो ब्राह्मण अर्जुनाकडे येतो आणि सांगतो की आता मुलं जन्मण्याची वेळ आलेली आहे. आणि मग अर्जुन त्या ब्राह्मणाच्या घरी जातो, सर्व सुरक्षा बांधतो. दिव्य बाणाने संपूर्ण घर शरपंजरीत करून टाकतो आणि अर्जुन धनुष्यबाण हातामध्ये घेऊन दरवाजाच्या समोर उभा राहतो. पुत्रप्राप्ती होण्याच्या आधीच यावेळी विलक्षण अशी घटना घडली की गर्भामध्ये असणारा तो जीव, ते बालक आपोआप अदृश्य झालं
आणि प्रत्येक वेळी पुत्रमुख पाहायला मिळायचं. यावेळी मात्र पुत्रमुखही पाहायला मिळाला नाही. मग तो ब्राह्मण अतिशय उद्विग्न झाला आणि शिव्या देत बाहेर आला, जळू तुझं गांडीव धनुष्य. आणि तो अर्जुनावर शिव्या देऊ लागला. अर्जुनाला सांगू लागला की दरवेळी मला पुत्रमुख पाहायला मिळालं, परंतु यावेळी मात्र पुत्रमुखही पाहायला मिळालं नाही. आणि मग अर्जुन चिंताक्रांत झाला, एवढी सुरक्षा करून जर पुत्र इथे बालक राहिलं कसं नाही. आणि मग अर्जुन म्हणाला, मला एकदा शोध घेऊ दे, शोध घेऊन येतो. जर मुलगा मिळाला नाही तर मी अग्निकष्ट घेईन. आणि अर्जुन ठरल्याप्रमाणे ब्राह्मणाच्या मुलांचा शोध घेण्यासाठी बाहेर पडलेला आहे. स्वर्ग पाताळ सर्व शोधून घेतलं, मुलगा कुठेच सापडेना. आणि मग अर्जुनाने अग्निकाष्ठ घेण्यासाठी शरण रचलं. ही वार्ता गोपालकृष्ण महाराजांच्या पर्यंत पोहोचली. मित्र प्रेमासाठी सदैव तत्पर असलेले गोपालकृष्ण महाराजांनी ही खबर मिळाली आणि गोपालकृष्ण महाराज पटकन अर्जुनाच्या संकटाला धावून आलेले आहे. आणि मग अर्जुनाला विचारला, असं काय झालं की तू अग्निकाष्ठ घेतोय. अर्जुनाने सर्व इतिवृत्तांत सांगितला. अर्जुन म्हटला की असं झालं, ब्राह्मणाची मुलं मला शोधून द्यायची होती, त्याचं रक्षण करायचं होतं, परंतु ते झालं नाही आणि मी आता अग्निकाष्ठ घेतो आहे. आणि मग गोपालकृष्ण महाराज, चल तू सर्व शोधणी केली, परंतु आपण दोघं मिळून एकदा शोधणी करूयात. आणि मग गोपालकृष्ण महाराज अर्जुनासमेत पुन्हा शोधणी करायला सुरुवात करतायत. आणि मग लक्षात येतं की मुलं कुठं आहेत. गोपालकृष्ण महाराज अर्जुनासमवेत शेषयाच्या ठिकाणी जातात. ती मुलं शोधून आणतात आणि ब्राह्मणाच्या स्वाधीन करतात. ब्राह्मणाच्या हातामध्ये मुलं देत असताना गोपालकृष्ण महाराज फार सुंदर सांगतात की आम्ही सर्व शोधणी केली, परंतु मुलं कुठेच मिळाली नाहीत. परंतु अर्जुनाला माहीत होतं मुले कुठे आहेत आणि अर्जुनाच्यामुळेच ही मुलं प्राप्त झाली. शोधली होती गोपालकृष्ण महाराजांनी, परंतु ती मुलं अर्जुनाने शोधली. हा गुण गोपालकृष्ण महाराजांनी मित्रप्रेमाखातर अर्जुनावर ढकलेला आहे. कृष्णाचं मित्रप्रेम इतक्या उच्चतम प्रतीचं आहे. कृष्णाचं मित्रप्रेम जेवढं आहे, कृष्णाने प्रत्येक नाती खूप सुंदर पद्धतीने जोपासले आहे, परंतु मित्रप्रेम जोपासत असताना कृष्णाचं राजकर्तव्य हे तितकंच फार सुंदर आहे. कृष्ण उत्तम राजनीतिज्ञ होता. कृष्ण उत्तम नेतृत्व गुणाने अलंकृत असलेला राजा होता. राजनीतिज्ञ कसा असावा तर तो गोपालकृष्ण महाराजांसारखा असावा. कौरव पांडवांचं युद्ध अटळ आहे हे माहीत असताना देखील शिष्टाई करण्यासाठी गोपालकृष्ण महाराज गेले. हा एक राजनीतिज्ञाचा एक भाग होता. कारण शिष्टाई होऊन एक युद्ध थांबणार नाही हे माहीत आहे, परंतु युद्ध थांबवण्यासाठी मी प्रयत्न केले नाहीत, हा आळंच माझ्यावर येऊ नये हे कृष्णाने धोरण जोपासलं आणि कृष्ण महाराज शिष्टाईला गेले. महाभारताचं युद्ध ठरलं आणि युद्धात बलराम महाराज जर कौरवांच्या बाजूने गेले, कारण दुर्योधन हा बलरामाचा पट्ट शिष्य होता. आणि मग गोपालकृष्ण महाराजांना खात्री होती की युद्ध जर झालं तर बलराम दुर्योधनाच्या बाजूने उभे राहणार आणि बलराम ज्या बाजूने उभे राहतील तिथे मात्र पांडवांचा विजय होणं अशक्य आहे. आणि मग गोपालकृष्ण महाराजांनी उत्तम युद्धनीती वापरली. ब्राह्मणाचा एक वेश घालून गोपालकृष्ण महाराज बलरामाच्या घरी गेले आणि बलरामाच्या हातून ब्राह्मण हत्येचं पातक घडवलं. आणि मग ते पातक कसं नासावं यासाठी बलरामाला बरोबर तीर्थ यात्रेच्या निमित्ताने बाहेर पाठवलेलं आहे. गोपालकृष्ण महाराजांना माहीत होतं की जर बलराम असते तर युद्धामध्ये पांडवांचा विजय होऊ शकलेला नसता. कृष्णाला पांडवांच्या सामर्थ्याची जाणीव होती. पांडवांचं सामर्थ्य किती उच्च प्रतीचं आहे हेही माहीत होतं, परंतु याबरोबर पांडवांच्या मर्यादाही सामर्थ्याच्या माहीत होत्या. महाभारताचं युद्ध संपलं आणि दुर्योधन ज्या तलावामध्ये लपलेला आहे तिथे गोपालकृष्ण महाराज पांडवांसमवेत जात आहेत. आणि मग पांडवांकडून दुर्योधनाला युद्धासाठी आमंत्रण देण्यात येतं. दुर्योधन युद्धाला तयार होतो. मल्लयुद्ध करण्यासाठी, गदायुद्ध करण्यासाठी दुर्योधन तयार होतो, परंतु दुर्योधन अशी अट टाकतो की युधिष्ठिर माझ्यासमोर मल्लयुद्ध करेल. परंतु गोपालकृष्ण महाराजांना युद्धकलेची जाणीव होती, दुर्योधनाच्या सामर्थ्याची जाणीव होती आणि युधिष्ठिर त्याच्यासमोर काहीच नाही हे भगवान गोपालकृष्ण महाराजांना माहिती आहे. आणि योग्य वेळी कोण तिथे युद्धा उपयोगी आहे हे गोपालकृष्ण महाराज जाणून भीमाला दुर्योधनासमोर युद्ध करायला प्रवृत्त करतायत. परंतु हे युद्ध करत असताना कोणत्या वेळी कोणता घाव कुठे टाकायचा हे कृष्ण महाराज गोपालकृष्ण महाराज भीमाला सांगतायत. कारण दुर्योधनाची जी युद्ध तयारी होती ती उच्च प्रतीची होती.
लोखंडी खांबासोबत, लोखंडी पुतळ्यासोबत दुर्योधनाने युद्धाचा सराव केलेला आहे, गदा युद्धाचा सराव केलेला आहे. आणि म्हणून दुर्योधनाला सहजासहजी पराजित करता येणार नाही, त्यासाठी उत्तम पद्धतीचं गदायुद्ध पाहिजे हे कृष्ण ओळखून होता. आणि म्हणून भीमाला गोपालकृष्ण महाराजांनी युद्ध करण्यासाठी प्रवृत्त केलेलं आहे. दुर्योधन ज्यावेळी भीमासोबत गदायुद्ध करतो त्यावेळी गोपालकृष्ण महाराजांनी त्यांनी सांगून ठेवलेलं आहे की दुर्योधनाच्या जांघेवर म्हणजे मांडीवर वार करायचा आहे, तरच दुर्योधनाचा पराभव होऊ शकतो. हे उत्तम राजनीतीचं तत्त्व गोपालकृष्ण महाराजांच्याकडे आहे. कोणत्या वेळी कोणता निर्णय घेणं गरजेचं आहे हे गोपालकृष्ण महाराज जाणून आहे. योग्य निर्णय घेण्यासाठी गोपालकृष्ण महाराज कधी कचरलेले नाही. राजनीतीचा तो एक अविभाज्य भाग आहे. मग राजनीती करत असताना संभाषण चातुर्य ही गोपालकृष्ण महाराजांचं खूप प्रचंड आहे. त्यांच्यातला चातुर्यपणा वेळोवेळी दिसतो. महाभारताचं युद्ध संपतं आणि सर्व पांडव धृतराष्ट्राच्या भेटीला येत आहेत. श्रीकृष्णाचा चातुर्यपणा पहा. राजनीती कशी असावी तर ती श्रीकृष्णासारखी असावी. आणि ज्यावेळी पांडव गोपालकृष्ण महाराजांसह धृतराष्ट्राच्या भेटीला येत आहेत त्यावेळी धृतराष्ट्राचा रोष गोपालकृष्ण महाराजांना माहिती आहे. आणि म्हणून हुबेहूब भीमासारखा पुतळा लोखंडाचा गोपालकृष्ण महाराज स्वतःसोबत घेऊन येत आहेत. ज्यावेळी गोपालकृष्ण महाराज पांडवांसहित तिथं पोहोचले त्यावेळी धृतराष्ट्र आधी विचारणा करतो की माझ्या पुत्राचा वध करणारा भीम कुठे आहे, मला त्याची गळाभेट घ्यायची आहे. गोपालकृष्ण महाराजांना माहिती आहे की धृतराष्ट्राचा रोष कसा आहे. आणि गोपालकृष्ण महाराज तो लोखंडी पुतळा धृतराष्ट्राच्या पुढं करतायत आणि धृतराष्ट्र त्या पुतळ्याला इतकी कडकडून मिठी मारतो आहे की त्या पुतळ्याचे तुकडे तुकडे होऊन जात आहे. जसे पुतळ्याचे तुकडे तुकडे झाले धृतराष्ट्र पटकन खाली बसला, रडू लागलेला आहे, स्पुंद स्पुंद रडू लागलेला आहे. आणि त्याला कळलं की एका पुत्राच्या मोहापायी मी दुसरा पुत्रही गमावलेला आहे. रडणाऱ्या धृतराष्ट्राच्या खांद्यावर गोपालकृष्ण महाराज अत्यंत असं काही दाखवलं की काहीच झालेलं नाही अशा पद्धतीने हात ठेवतायत आणि सांत्वना करत उठवतायत. आणि मग कारण विचारतायत की काय झालं. मग धृतराष्ट्र कबुली देतो की एका पुत्र मोहापायी मी दुसरा पुत्रही गमावलेला आहे. आणि मग गोपालकृष्ण महाराज भीमाला पुढं करतायत आणि सांगतायत कशा पद्धतीनं मी भीमाला यापासून वाचवलेलं आहे. राजनीतीज्ञ कसा असावा, मुत्सद्देगिरीपणा कसा असावा हे गोपालकृष्ण महाराजांकडून शिकावं. कालयवन ज्यावेळी मथुरेवर स्वारी करत आला त्यावेळी गोकुळातील मथुरेतील जनतेला त्रास नाही झाला पाहिजे जी काळजी गोपालकृष्ण महाराजांनी केली. उत्तम मुत्सद्देगिरीपणा कसा असावा, राजनीती कशी असावी हे गोपालकृष्ण महाराजांनी दाखवलं. आणि कालयवनही संपवायचं आहे आणि मथुरेतील जनतेलाही सुरक्षित ठेवायचं आहे. यासाठी गोपालकृष्ण महाराजांनी युद्धामधून पळ काढला. परंतु युद्धामधून पळ काढत असताना मथुरेतील जनता सुरक्षित ठेवली आणि गुंफेमध्ये जाऊन मुचुकुंदा करवी कालयवनाचा वध करविला. कालयवन संपवला, मुचुकुंदाला मोक्षप्राप्ती दिली. एकाच वेळी दोन गोष्टी गोपालकृष्ण महाराजांनी साधल्या. उत्तम राजकारण्याचं हे गुणलक्षण आहे की एकाच वेळी दोन गोष्टी साध्य करणे. कृष्णाच्या राजनीतीचा एक महत्त्वपूर्ण असा भाग आहे की योग्य वेळी योग्य निर्णय घेणे. कारण आणि परिणामांची जाणीव कृष्णानं केली नाही, परंतु जो निर्णय घेतला तो निर्णय यशस्वीपणे राबवणं हे धोरण मात्र कृष्णाने प्रभावीपणे राबवलेलं आहे. कृष्णाची राजनीती खूप उत्तम पद्धतीची होती. कृष्णाकडे प्रभावी नेतृत्व होतं. कुशल प्रशासक असा हा कृष्ण होता. म्हणून प्रशासन राबवत असताना जनतेच्या हिताने पाहत असताना मग ते अधर्माच्या बाजूने का लढणं असना, अधर्म अंगवून लढणं असना, तिथे गोपालकृष्ण महाराज प्रभावीपणे उभे राहिले. आणि ती गोष्ट, ती घटना जनतेच्या हिताची असेल तर तिथे पूर्णपणे उतरून तो प्रसंग टाळून नेलेला आहे. हे उत्तम राजनीतीचं तत्त्व गोपालकृष्ण महाराजांच्या जीवनामध्ये आम्हाला दिसतं.